तोंडाने बोला. ठीक आहे. हा मला का बांधून ठेवलंय? हा माझ्याकडे आता अजिबात पैसे नाही उरले. तू खरं सांगतो तुम्हाला. नाही कसे उरणार? सगळे पैसे फालतू प्लेयर घेण्यात फुकट घालवलेत तुम्ही. काय सांगतोस काय? नमस्कार. काय सांगतोस काय? या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आपल्यासोबत आहेत RCBचे मॅनेजर. आपण त्यांना प्रश्न विचारूया. IPL 2025 साठी RCB मॅनेजमेंटची ऑक्शन साठी स्ट्रॅटेजी काय होती? ते काय असतं? ऑक्शन मध्ये हा प्लेयर घ्यायचा, ह्याला नाही घ्यायचा, याच्याकडे बघायचंच नाही, असं काहीतरी ठरवलं असेल. अहो ते सगळं काय आमचं काम आहे? अहो ते GT, CSK, MI ह्या सगळ्यांचं काम आहे. अहो आम्ही काय करतो? ऑक्शन मध्ये जातो आणि मग आम्ही बघतो की कोणता प्लेअर माती खातो आणि मग त्या प्लेअरला आम्ही आमच्या टीम मध्ये घेतो आणि मग त्याच्या आयुष्याची माती करतो. टीम डेव्हिडला घेतलं, चांगलं. पण विल जॅक्स त्याला काय नाही रिटर्न केलं, ती पण RTM असून सुद्धा. त्याचं काय झालं? मोठा भाईंना आवडला होता तो आणि माझ्या मोबाईलचा रिचार्ज पण संपला होता ना. तर मोठा भाई स्वतःहून येऊन मला म्हणाले की तुझा मोबाईलचा रिचार्ज करून देतो, ते पण वर्षभराचा, आणि सोबत टीम डेव्हिड. स्टील डील कोण सोडेल म्हणून घेतलं त्याला. मला तुमची एक गोष्ट कळली नाही. काय? तुम्हाला जर कोणता प्लेअर घ्यायचाच नव्हता तर नको तेव्हा पॅडल 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 का करायचं होतं तुम्हाला? हा ते होय. अहो त्याची की नाही एक गंमत झाली. गंमत झाली? हो गंमत झाली. अहो आम्ही ना तिकडे ऑप्शन मध्ये बसलो होतो. अचानक तिकडचा AC बंद पडला. AC बंद पडला तर असं गरम व्हायला लागलं. तर गरम व्हायला लागलं तर आता हवा घालायला काहीच नाही. मग तो पॅडल उचलला असा हलवला, त्याने कुठे हवा आली आणि ती येडी बाई, तिला असं वाटलं की आम्ही ऑप्शनला बीड करतोय. मूर्ख कुठची. नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा KL राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, युझी चहल यासारख्या लोकांवर करोडो उधळले जात होते, तेव्हा तुमचं पाकिट अशक्त का झालं? बचत ही काळाची गरज आहे, थोडी करावी. अरे पण बाकीचे पैसे काय पॉलिसी काढायला ठेवले होते का? अहो असं का बोलतो? अहो आम्ही 5 करोड खर्च करून पांड्याला घेतलंच की. हार्दिक पांड्या घ्यायचा होता, कुणाल पांड्या कशाला घेतला? अहो पांड्यामध्ये काय भेद करताय? अहो पांड्या असतो ना. अहो कृणाल काय, हार्दिक काय, पांड्या. पांड्या काय करताय? आंबे आणायला पाठवले होते, केळी घेऊन आला टोपलीवरून आठवलं. रिस टोपली, सर्वोत्कृष्ट इंग्लिश बॉलर, त्याला का नाही घेतलं? सिराज, सर व्यू रिचर्ड्स, रोनाल्डो सिराज, त्याला पण रिटर्न नाही केलं का? अहो मुळात आम्हाला सिराजची काय गरज आहे? काय करतो सिराज? चांगली बॉलिंग टाकतो, विकेट काढतो, चांगली इकॉनॉमी आहे त्याची. ह्याच्या पलीकडे काय आहे त्याच्याकडे? हा लॉयल. ह्याला विचारलं ह्याचा फेवरेट सुपर हिरो कोण आहे, तो बोलतो विराट कोहली. अशा प्लेअरची काय गरज आहे मला सांगा? आणि आम्हाला बॉलर्सची गरज नाही. आमचे बॅट्समन्स आहेत ना, ते 400+ स्कोर मारतील यावर्षी, बघा तुम्ही. आणि चेस करताना ते लोक आपली मारतील. अहो बॉलिंगचं काय कौतुक सांगताय मला? बॅटिंग लाईनअप बघा ना. तेच बघतोय, गेली 17 वर्ष आम्ही तेच बघतोय. लहानपणी चाळीतून करत जेव्हा फिरायचो ना, तेव्हा माझ्या चेन्नई फॅन मित्राला बोललेलो, यंदा जर का RCB जिंकली तर तुला मंचुरियन देईन. परवा त्याला बॅचलर पार्टी दिली.
माझ्या साखरपुड्यात मी आरसीबीची जर्सी घालून गेलेलो. माझ्या बायकोचे कानातले ते पण आरसीबीच्या लोगोचे, मंगळसूत्र ते पण आरसीबीच्या लोगोचं बनवलं. अरे मी एवढं सगळं बनवलं, तुम्हाला साधी टीम बनवलं नाही आधी. शेतकरी जेवढी पावसाची वाट बघत नाही ना, तेवढी आम्ही आरसीबी फायनलला जाऊन जिंकायची वाट बघतो. बघा बघा वाट बघा. नाही म्हणजे जिंकणार ना, जिंकणार. फोनची टीम जिंकली ना गेल्या वर्षी, पोरांची टीम पण जिंकणार या वर्षी. लेडीलाच झाला ना, जिंकणार. काय बोलणार म्हणजे यंदाच्या वर्षी कापू लॉलीपॉप